हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मामध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जी वॅकन्सी आलेली आहे कोणती नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीमध्ये ज्या काही फार्मासिस्टच्या 12 वॅकन्सीज आहेत। लास्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, नंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज क्रायटेरिया, एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असेल की नसेल, ह्या सर्व गोष्टी आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत जे की महत्वाची गोष्ट आहे, स्टार्ट ऍप्लिकेशन स्टार्ट कधी होणार आहेत, नंतर मित्रांनो लास्ट डेट काय असणार आहे ऍप्लिकेशन करण्याची, आणि नंतर महत्वाचं मित्रांनो की तुम्ही हाऊ टू अप्लाय म्हणजे आपण अप्लाय कशा पद्धतीने करू शकतो इथे, ह्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टार्ट डेट सांगितलेली नव्हती कारण इथे जे स्टार्ट डेट रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे थोडी कन्फ्युजिंग होती। आता इथे बघू शकता तुम्ही सेल्फ सर्टिफाइड सपोर्टिंग डॉक्युमेंट विदिन 21 डे फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन। तर मित्रांनो, इथं काय विचारलेलं आहे, डेट ऑफ पब्लिकेशन ही काय असणार आहे, स्टार्ट डेट असणार आहे। कोणत्याही न्यूज पेपरमध्ये जी न्यूज असणार आहे वॅकन्सी रिलेटेड ती ज्या डेटला पब्लिश होईल ती आपली स्टार्ट डेट असणार आहे, राईट। तर इथे जर आपण डेट बघितलं ऍप्लिकेशन मध्ये तर इथे यांनी डेट मेन्शन केली नाहीये, 06/24 विच म्हणलेलं आहे। नंतर इथे साइन मध्ये जी डेट दिलेली आहे ना तर ती आहे 27 जून। तर मित्रांनो, इथे स्टार्ट डेट बद्दल इन्फॉर्मेशन त्यावेळेस माझ्याकडे नव्हती, तर मी ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून घेतलेली आहे। तर ह्याचं जे पब्लिकेशन असणार आहे, जे की स्टार्ट डेट असणार आहे ऍप्लिकेशन, ती होती 2 जुलै 2024, राईट। तर हे जे पब्लिकेशन डेट असणार आहे तिथून पुढे 21 डे जर कॅल्क्युलेट केलं तर ह्याची लास्ट डेट काय असणार आहे मित्रांनो, 23 जुलै 2024 ही असणार आहे लास्ट डेट, राईट। तुम्हाला आता समजलं की या डेट पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म करावा लागेल। तर आता महत्वाची गोष्ट आहे की सर अप्लाय कसं करायचंय, बरोबर। तर मित्रांनो, इथे बघा, इथे वेगवेगळ्या 3 पोस्ट आहेत फार्मासिस्ट साठी, बरोबर। एक आहे सिनियर कन्सल्टंट फार्मा, त्याच्यामध्ये 2 पोस्ट आहेत। त्याच्यानंतर 5 नंबरला आहे कन्सल्टंट फार्मा, त्याच्यामध्ये 4 आहेत। ह्याच्यासाठी जर हायर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे एम फॉर्म ह्या 2 पोस्ट साठी। यामध्ये तुम्ही बी फॉर्म अप्लाय करू शकता या 4 वॅकन्सी साठी, पण तुम्हाला इथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे, राईट। आणि नंतर जे खाली 6 वॅकन्सीज आहेत यासाठी डिग्री स्टुडंटला कोणताही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नसणार आहे। जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल वेल अँड गुड। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा डिस्कस करू की हे यंग प्रोफेशनल साठी जे 6 वॅकन्सी ज्या आहेत त्या कशा अप्लाय करायच्यात। तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये दिलेले डिटेल टर्म अँड कंडिशन, क्वालिफिकेशन ऑफ एंगेजमेंट अँड द फॉर्मॅट ऑफ ऍप्लिकेशन अटॅच्ड हेअर विथ। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्येच ऍप्लिकेशन फॉर्म अटॅच केलेले आहे। तुम्हाला मी ते ऍप्लिकेशन फॉर्म दाखवतो जे ऍप्लिकेशन एंडिंग मध्ये दिलेले आहे। तुम्ही जर इलिजिबल असाल तर हे ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे इन्फॉर्मेशन मागितलेली ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये नेम, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, नॅशनॅलिटी, ऍड्रेस ही इन्फॉर्मेशन असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि त्याचे मार्क किती असणार आहे, तुम्हाला 12th ला किती मार्क असणार आहेत हे तुम्हाला इथे मेन्शन करायचे, डिग्रीला किती मार्क असणार आहेत। जर तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स तुम्ही इथे मेन्शन करा। नंतर तुम्ही निपा मध्ये ऑलरेडी NPPA याच्यामध्ये जर आधी काम केलेलं असेल तर येस ऑर नो, तर त्याच्यानंतर रिझन काय असणार आहे सोडण्यात जर तुम्ही काम केलेलं असेल तर। नंतर MS ऑफिस तुम्ही कसे आहात याच्यामध्ये, म्हणजेच गुड आहात, व्हेरी गुड, फेअर, ह्या गोष्टी इथे मेन्शन करा। नंतर मित्रांनो, साइन वगैरे करून हे जे ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड जे काही डॉक्युमेंट असणार आहेत ते सर्व अटॅच करून काय करायचंय, मेल ID दिलेला नाहीये त्यांनी, तुम्हाला ते काय करायचंय, पोस्ट करायचंय। इथे बघू शकता, इंटरेस्टेड कॅन्डिडेट मेट सेंड दिअर ऍप्लिकेशन क्लोज्ड इनव्हलप, सॉरी मेल करायचं नाही तर ते तुम्हाला पोस्ट करायचंय, क्लोज्ड इनव्हलप in prescribed format along with self
सर्टिफाईड सपोर्टिंग डॉक्युमेंट. तर तुम्हाला मित्रांनो ते ऍप्लिकेशन फॉर्म दाखवले ते पूर्ण फिल करून घ्यायचं व्यवस्थित. ते फिल केल्याच्या नंतर तुमचे जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत, डिग्री असेल, 12चं मार्कशीट असेल, ते सर्व डॉक्युमेंट काय करायचे मित्रांनो तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचे. म्हणजे तुमची सिंपली साईन त्याच्यावर करायचे. त्याच्यानंतर मी क्लोज्ड इन्व्हलप मध्ये ते काय करायचे पोस्ट करायचे. आता तो ऍड्रेस कोणता आहे ते तुम्हाला दाखवतो मी. ते ऍड्रेस बघा मित्रांनो, इथे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी 5th फ्लोर YMCA कल्चर सेंटर बिल्डिंग 1J सिंग रोड न्यू दिल्ली. आणि मित्रांनो हे असणार आहे पिन कोड 110001. या ऍड्रेसवर मित्रांनो तुम्हाला सिंपली पीड पोस्ट करून द्यायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो याच्या रिलेटेड कोणती ऍप्लिकेशन फीस वगैरे त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केली नाहीये. म्हणजे तुम्हाला कसलीही ऍप्लिकेशन फीस याच्यामध्ये लागणार नाही. तुम्हाला फक्त तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचंय, नंतर सपोर्टिंग डॉक्युमेंट अटेस्टेड करायचे आणि नंतर पीड पोस्ट करून द्या तुम्ही लवकरात लवकर. नंतर आता मित्रांनो असा क्वेश्चन आहे, हे यंग प्रोफेशनल फार्मा म्हणजे जे फार्मासिस्ट आहेत, बी फार्म स्टुडंट, सर त्यांचं सिलेक्शन कसं होणार आहे, म्हणजे एक्झाम होईल की इंटरव्ह्यू होईल. तर मित्रांनो यंग प्रोफेशनल जे आहे फार्मा, तर त्यामध्ये मित्रांनो तुमची कसली एक्झाम होणार नाही. नंतर हे जे आहे यंग प्रोफेशनल फार्मा, इथे तुमची एक्झाम नाही होणार, राईट, एक्झाम होणार नाही. नंतर इंटरव्ह्यू पण नाही होणार. तर सर सिलेक्शन कसं होणार आहे, तर तुमचं जे सिलेक्शन असणार आहे यंग प्रोफेशनल फार्माचं ते टोटली बेस कशावर असणार आहे मित्रांनो, 12चे मार्क आणि तुमची जे डिग्री मार्क आहेत त्याच्यावर असणार आहे. आता याच्यामध्ये बघा यंग प्रोफेशनल, आता ह्याच्यामध्ये 12th क्लासमध्ये जेवढे तुमचे मार्क असतील त्याचे 30% मार्क जे असणार आहेत ते कन्सिडर होणार आहेत. बरोबर. आता जर समजा तुम्हाला 12thला 80% मार्क असतील तर 80चं 30% किती होते 24. तर ते मार्क किती कन्सिडर केले जातील तुमचे 24. तर ग्रॅज्युएशनचे तुमचे जे काही मार्क असतील आउट ऑफ 100 त्याचे 40% मार्क तिथे कॅल्क्युलेट होणार आहेत. समजा ग्रॅज्युएशनला तुम्हाला 60% मार्क असतील तर त्याचं 40% जर कॅल्क्युलेट केलं तर ते किती 24. असं ते सर्व वेटेज असणार आहे. आणि ज्या स्टुडंटला त्या कॅल्क्युलेशन नुसार सर्वात जास्त मार्क असतील त्या स्टुडंटला काय असणार आहे मित्रांनो सिलेक्ट केलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला हे फक्त ऍप्लिकेशन फॉर्म फिल करून सोबत डॉक्युमेंट अटॅच करून पीड पोस्ट करायचा, जो दिल्लीचा मेन्शन केलेला ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसवर पाठवून दिलं तर ते लोक तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतील. तुमचे नंतर 12चे मार्क जे काही असतील, 12चे डिग्रीचे मार्क, त्यानुसार पर्सेंटेज कॅल्क्युलेट होईल. नंतर तुमचं एक्सपिरियन्स अटॅच केलं असेल तर ते कॅल्क्युलेट होईल आणि जेवढे ऍप्लिकेशन आलेले त्यानुसार रँक लागेल आणि तुमचं सिलेक्शन होईल. तर आता मला असं वाटत नाही की तुमचा कोणताही डाऊट या वॅकन्सी रिलेटेड राहिलेला नसेल. जरी तुम्हाला मित्रांनो कोणता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा, त्याच्यावर मी इन्फॉर्मेशन किंवा हेल्प तुम्हाला नक्की करणार आहे. आणि ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल. थँक्यू.